अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नादेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। लोकल क्राइम ब्रांच की कार्रवाई, 5 खतरनाक मुजरिम गिरफ्तार। महकमा पुलिस नांदेड़ के शोबे लोकल क्राइम ब्रांच के इंस्पेक्टर श्री गाड़ेकर की क़यादत में कल शब 3 बजे के करीब देगलू नाका जाने वाले रास्ते पर रेलवे अंडर ब्रिज के करीब मुश्तबा हालत में छुपकर बैठे मुजरिमीन के मिन जुमला 5 को हिरासत में ले लिया गया है, जबकि 3 फरार होने में कामयाब हो गए। प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब करते हुए रामराव गाड़ेकर ने बताया कि एसपी एडिशनल एसपी के अहकाम पर वो शब में शहर में गश्त कर रहे थे कि इत्तला मिली कि कुछ मुजरिमीन छुपे बैठे हैं। एलसीबी की टीम ने छापा मारकर 5 को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। 3 फरार होने में कामयाब हो गए। गिरफ्तार मुजरिमीन के पास मोहल्ली का असला, तलवार, खंजर व मोबाइल जब्त किए गए। गाड़ेकर ने बताया कि गिरफ्तार मुजरिमीन के खिलाफ मुख्तलिफ पुलिस स्टेशनों में संगीन दफात के तहत मामला दर्ज है। गिरफ्तार मुजरिमीन के खिलाफ तहरानगाह पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है, जबकि फरार मुजरिमीन की शनाख्त हो चुकी है। जल्द ही इनकी गिरफ्तारी अमल में आएंगी। श्री रामराव गाड़ेकर ने कल ही इंस्पेक्टर एलसीबी का जायजा हासिल किया। मी पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर। मी रात्री माझे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असे 4 पथक केले। रात्री आम्ही 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्ष तिथून आम्ही या शहरामध्ये जे गुन्हेगार आहेत, जे लोकांमध्ये दहशत निर्माण करतात, जे व्यापाऱ्यांना लुटतात, जे व्यापाऱ्यांवर गोळीबार करतात, डॉक्टरवर गोळीबार करतात, अशा गुन्हेगारांचं समूळ उच्चाटन करून त्यांना अटक करणे यासाठी, तसेच या शहरामध्ये असलेला आता मोठा उत्सव गणपती उत्सव या संबंधाने शांतता राहावी यासाठी आम्ही पेट्रोलिंग कामी व गुन्ह्याचा शोध कामी या कार्यालयापासून रवाना झालो। काही गुन्हेगारांच्या आम्ही घरझडत्या घेतल्या। त्यानंतर रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास एक बातमी मिळाली की काही अतिशय हार्ड गुन्हेगार, मोठे क्रिमिनल हे या रोडला, विशेषतः रोडला थांबलेले आहेत आणि त्यांचा वेगळ्या उद्देशासाठी ते थांबून आहेत। त्या पद्धतीने आम्ही आमच्या पथकांची सगळी हुशारी केली, सगळ्यांना कव्हरेज कसं करायचं या पद्धतीनं आम्ही तयारी केली आणि त्या ठिकाणी 2:35 आम्ही पोहोचलो। त्या ठिकाणी आम्हाला 5 गुन्हेगार मिळाले। त्यांच्याकडे घातक असले शस्त्र ते ताब्यात मिळाले। त्यातले 3 गुन्हेगार पळाले। आमचे अतिशय चांगले पोलीस अधिकारी कर्मचारी त्यांनी पाठलाग पण केला। पाऊस पडलेला होता, चिखल होता, त्यामध्ये तो भाग त्या गुन्हेगारांना माहिती असावा। ते 3 गुन्हेगार पळण्यामध्ये यशस्वी झाले, पण आमचे हे 5 जे गुन्हेगार आहेत ते आम्ही पकडले आणि आमच्याकडून माहिती घेतली। हे जे गुन्हेगार आहेत हे या शहरामध्ये जो दहशत निर्माण करणारा जो रिंदा नावाचा जो क्रिमिनल आहे त्याचे एक हस्तक आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने त्यांना विचारपूस पण करण्यात आलेली आहे। या पद्धतीने अजून आम्ही सखोल तपास करणार आहे। भारतीय दंड संहिता कलम 399 आणि 402 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। त्यामध्ये सहकलम आर्मा ॲक्ट पण लावण्यात आलेला आहे। यावर 4 लोकांचा रेकॉर्ड आतापर्यंत मिळाला नाही, पण जो 5वा गुन्हेगार आहे त्याच्यामध्ये मर्डर आहे, अटेम्प्ट टू मर्डर आहेत, आर्म ॲक्ट आहेत, खंडणीचे गुन्हे आहेत, बाकीचे इतर जे गुन्हे आहेत त्यांच्याविरुद्ध खंडणीचे गुन्हे आहेत आणि इतर मोठे महत्त्वाचे गुन्हे आहेत। याच्यावर आपण या संदर्भाने तुम्हाला कारवाई दिसेल। आमची कारवाई सुरू झालेली आहे। त्या पद्धतीने ज्या पद्धतीने कारवाई होईल त्या पद्धतीने वगैरे तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल। तर अजून काही लोक व्यापारी दहशत आहेत, काही लोकांना कॉल येतो किंवा काही चिठ्ठी येतो, यासाठी आपण व्यापारी मंडळींना काय आव्हान? मी सर्व जनतेला माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय IG साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बाब म्हणून सांगू शकतो, आम्ही अतिशय कष्टाने या शहरातली जी गुन्हेगारी आहे त्याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी, त्याचा बिमोड करण्यासाठी आम्ही आमची स्किल, आम्ही आमची बुद्धिमत्ता आणि आमचे प्रामाणिक प्रयत्न पणाला लावणार आहेत। नादेड़ उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है।